डॉक्टर भालचंद्र काकडे आम्हा सर्व मित्रांसाठी भालू म्हणूनच परिचित होता. 11वी पासून जवळपास MSc होईपर्यंत त्याचा सहवास पर्टिक्युलरली मला लाभला. भालचंद्रनं ज्या पद्धतीनं कष्टातून शिक्षण घेतलं ते आम्ही प्रत्यक्षात बघितलेलं आहे आणि तो आता आमच्यामध्ये नाही हे मला म्हणजे पटतही नाही. फक्त एक आहे की रोज सकाळी आवरल्यानंतर ज्यावेळेला देवाला नमस्कार करतो 100% भालूची आठवण येते. कारण गणपतीचा अथर्वशीर्ष म्हणताना भालचंद्र असं ते नाव येतं, त्याला सेकंद का होईना मला त्याची आठवण येते. भालचंद्र उर्फ भाल्याबद्दल सांगायचं म्हणजे 3 गोष्टी ठळकपणे जाणवतात. एक म्हणजे आर्थिक परिस्थिती नसताना निप्पाणीसारख्या छोट्या शहरातून असून आणि जिथं मार्गदर्शनाचा अभाव आहे, या परिस्थितीतून त्यानं सिलेक्ट केलेला करिअरचा मार्ग आणि त्यात त्यानं शिखरावर पोचण्यासाठी घेतलेलं प्रचंड कष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं कधी आपल्या उच्च शिक्षणाचा किंवा यशाचा तोरा मिरवला नाही. विद्याविनयनं शोभते याचा प्रत्यय म्हणजे आमचा भाल्या. काही लोकांच्या सहवासात आपल्याला कंटाळा येत नाही, त्यापैकी भाल्या. कायम हसरा आणि मनमिळावू स्वभाव. त्याची आठवण तर आम्हाला कायम येतेच, पण उणीव पण जाणवत राहते. भालचंद्र व माझी ओळख कॉलेजमध्ये असताना झाली. अगदी साधा, सरळ व सगळ्यांचा आवडता असा होता. त्याने जे लाईफमध्ये अचीव केलं ते इतकं सोपं नव्हतं. तो इतका सक्सेसफुल असूनही पूर्णपणे डाऊन टू अर्थ होता. बट आफ्टर ऑल ही वॉज अ ग्रेट ह्युमन बीइंग. मला नेहमीच अभिमान वाटतो की तो आमचा मित्र होता, आमच्या ग्रुपचा एक भाग होता. प्रत्येक लोकांबद्दल काही वाईट मत असतं, काही चांगलं मत असतं, पण भालचंद्रबद्दल कुणी वाईट बोललेलं मला तरी आठवत नाही. तो आज आमच्यामध्ये नाही आहे, पण नेहमी आमच्या मनामध्ये व आठवणीमध्ये तो जिवंत राहील. मित्रहो नमस्कार. अलोकशाहीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, कालपासून आपण अलोकशाहीवरती डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला घेत आहोत. आमचे मित्र डॉक्टर भालचंद्र काकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ विज्ञान विषयक अशा स्वरूपाची ही व्याख्यानमाला आपण घेत आहोत. आज 4 मे डॉक्टर भालचंद्र काकडे यांचा पहिला स्मृती दिन. डॉक्टर भालचंद्र काकडे यांच्या स्मृतींना अभिवादन करणारी अलोकशाही, भालूज फ्रेंड्स व्हॉट्सअप ग्रुप आणि भालूच्या तमाम मित्र परिवाराकडून त्याला वाहण्यात आलेली ही एक आदरांजली.
सप्तर्षीच्या बाजूला काल रातीला एक नवाच तारा चमकताना पाहिला. सप्तर्षीच्या बाजूला काल रातीला एक नवाच तारा चमकताना पाहिला. ध्रुवासोबत स्पर्धा करत आपले स्थान अढळ करताना पाहिला. त्याला पाहून भालू खरंच तुझी आठवण झाली. त्याला पाहून भालू खरंच तुझी आठवण झाली. त्याच क्षणी तारांगणातून एक उल्का निखळून पडली. असाच होतास ना रे तू आमच्यासोबत असताना. असाच होतास ना रे तू आमच्यासोबत असताना. प्रवाहासोबत राहूनही आपली वाट जपणारा. ध्रुव तरी कसा म्हणू त्यागाचं तू रूप होतास. ध्रुव तरी कसा म्हणू त्यागाचं तू रूप होतास. हसत हसत जागा ठेवून येतो म्हणणारा अवलिया होतास. साऱ्यांना सामावून घेऊनही रिक्तपणा मिरवत होतास. साऱ्यांना सामावून घेऊनही रिक्तपणा मिरवत होतास. भाळी तुझ्या चंद्र तरी चांदण राती टाळत होतास. खरं सांगू भाल्या तुला तुझ्याशिवाय पूर्वीची रंगत आता येत नाही. खरं सांगू भाल्या तुला तुझ्याशिवाय पूर्वीची रंगत आता येत नाही. दिवाळीला सारे जण भेटण्याची मौज आता येत नाही. एकाच धाग्यात बांधून ठेवणारा बंध आता गवसत नाही. एकाच धाग्यात बांधून ठेवणारा बंध आता गवसत नाही. डोळ्यांमधल्या पाण्यालाही बांध आता घालवत नाही. हळूच कधीतरी मागून येऊन तुझ्या स्टाईलने पाठीवरती थाप मार. हळूच कधीतरी मागून येऊन तुझ्या स्टाईलने पाठीवरती थाप मार. हातामध्ये हात घेऊन ओठांवरती हसू घेऊन नावानिशी हाक मार. हातामध्ये हात घेऊन ओठांवरती हसू घेऊन नावानिशी हाक मार. खरं सांगतो भाल्या तुला फक्त एक हाक मार. खरं सांगतो भाल्या तुला फक्त एक हाक मार. मित्रांनो, आमचे बंधू अनुप यांनाही भालचंद्र यांचं प्रेम आणि सहवास लाभला. त्यांनी अतिशय जवळून आम्हा मित्रांमधलं बॉन्डिंग पाहिलेलं होतं आणि जणू आम्हा सर्वांच्या भावनांना वाट करून देणार अशा स्वरूपाचं शब्दांकन त्यांनी या ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून केलं. अनुप जत्राटकर यांचे शब्द होते ते, त्याचबरोबर अनुप जत्राटकर मोशन पिक्चर्स आणि प्रियदर्शन आटेलिये निपाणी यांचं या चित्रफितीसाठी खूप खूप कौतुक आणि आभार. मित्रांनो, भालूच्या स्मृती दिनास त्याला अभिवादन करत असताना त्याच्या अनेक आठवणींचं मोहळ मनामध्ये उठतंय. खरं तर अत्यंत संघर्षमय आणि प्रतिकूल परिस्थितीमधून भालूनं ज्या पद्धतीनं स्वतःचा करिअरचा ग्राफ उंचावत नेला, जो विकसित केला, एक अतिशय वेगळं उदाहरण होतं. खरं तर एक माणूस काय करू शकतो, काय घडवू शकतो आपलं करिअर, याचं उदाहरण म्हणजे भालूचं समग्र जीवन होतं असं म्हणता येईल. जात्याच ब्रिलियंट असणाऱ्या भालूला मी कधीही नुसतं पुस्तक घेऊन किंवा नोट्स घेऊन वाचत बसलाय असं मी कधी बघितलं नाही. भालूच्या वडिलांचं, काकडे काकांचं गुजरीमध्ये एक छोटस शिलाईचं दुकान होतं आणि त्या शिलाई मशीनवरती भालू बसलेला असायचा. एकीकडे काहीतरी त्याचं शिलाई काम चालू असायचं आणि त्याच मशीनवरती त्यानं ती नोट्स किंवा पुस्तक ठेवलेलं असायचं आणि एका हाताने काम चालू आणि दुसऱ्या हाताने पानं पलटत पलटत भालूचं वाचन चालू. असंच भालूचा अभ्यास करतानाचं रूप माझ्या नेहमी नजरेस पडलं किंवा आम्हा मित्र परिवाराच्याच नेहमी नजरेस याच पद्धतीनं पडलेला असायचं. परीक्षा असो वा रेग्युलर, भालूचा अभ्यास हा असाच चालू असायचा आणि त्यातून त्याचं चिंतनही चालू असायचं. मला त्याला तशा अवस्थेत बघून नेहमी संतांचीच आठवण यायची, कारण संत जसे
आपलं काम करायचे, शेतात राबायचे, कोणी मडकी बनवायचं. मात्र त्यांच्या ध्यानी मनी चित्ती फक्त विठू माऊलीच असायचे. त्याच पद्धतीनं भालूच होतं. भालूचं इकडं काम चालू असताना सुद्धा ते विज्ञान आणि विज्ञानच भालूच्या मनामध्ये रुजलेलं असायचं, रुजत असायचं. इतकं त्याचं या विज्ञानावरती प्रेम होतं. म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला जे रट्टा मारून साध्य व्हायचं नाही, कष्ट साध्य असायचं, ते भालूला अशा पद्धतीनं सहज साध्य होतं. हा, त्याच्या मागचे कष्ट तितकेच होते आणि त्यावरचं प्रेमही तसंच होतं. त्यामुळं बीएससी मध्ये त्यानं वर्गातला नंबर हा कधीही सोडला नाही. भालू किंवा त्याच्या पत्नी आमच्या अनिता वहिनी, या दोघांच्या बद्दल एक गोष्ट मला सांगावी लागेल, ती अशी की हे दोघंही खरं तर खूप उच्च कोटीचे शास्त्रज्ञ आहेत. आणि ते जेव्हा घरी यायचे, आम्हा मित्र परिवार यायचे, आमच्या कुटुंबामध्ये यायचे, तेव्हा मात्र ते त्या आपला मोठेपणा आपल्या कामाच्या ठिकाणी ठेवून यायचे. इथं आले की ते आमच्यातले असायचे. मग आमचा भालूच आमच्यात असायचा, तो कोणी सायंटिस्ट असायचा नाही. वहिनी आल्या की घरच्या त्या सूनच असायच्या. इथं आले की भाजी निवडणं, पाकडणं, घरचं आवरणं, यामध्येच ते पूर्ण वेळ, जेवढाही वेळ त्या इथं असायच्या किंवा भालू इथं असायचा, त्या वेळात ते पूर्ण वेळ त्यांचा या कुटुंबासाठी असायचा. हा मोठेपणा मिरवण्याचा त्यांचा स्वभाव कधीही नव्हता आणि आपल्या या मोठेपणाचा त्यांनी कधीही असा दुराभिमान बाळगला नाही. त्याशिवाय इथं आला की बसल्या बसल्या काय करायचं म्हणून तो आपलं शिलाईचं काम करायचंच, घरच्यांना मदत करणं त्यानं सोडलं नाही. अगदी काच बटन का असेना तो करत असायचाच. म्हणजे हे कौशल्याचं काम त्यानं कधी टाळलं नाही किंवा त्याची लाज त्यानं बाळगली नाही. उलट त्याला त्याची जाणीव होती की हे काम होतं म्हणून आज आपण इथपर्यंत मजल मारू शकलेलो आहोत, याची जाणीव सदैव भालून बाळगली. आणि अगदी अलीकडे सुद्धा वहिनी सांगतात की कुठंतरी काही फाटलं किंवा एखादं बटन तुटलं तर ते बाहेर त्याला तो द्यायचा नाही, स्वतः ते करण्यासाठी घरी मशीन घेऊन ठेवलेलं होतं त्यानं. म्हणजे इतकं भालूचं साधेपण त्यानं अखेरपर्यंत टिकवलेलं होतं. ही गोष्ट आजच्या युवकांनी भालूकडून घ्यायला पाहिजे. दुसरा भालूचा एक स्वभाव, गुणधर्म मला आपल्याला सांगायचा आहे, तो म्हणजे की भालूनं शारीरिक तंदुरुस्ती आणि स्वास्थ्य, आरोग्य जपायला खूप मोठं महत्व दिलं त्याच्या आयुष्यामध्ये. म्हणजे आमच्या सर्व मित्र परिवारामध्ये नियमित व्यायाम करणारा, जिम करणारा, सकाळ संध्याकाळ वॉक करणारा असा हा भालू एकमेव आमचा मित्र होता. अतिशय तंदुरुस्त त्याची प्रकृती होती. म्हणून म्हटलं, मी म्हणतो की भालूच्या हातात हात द्यायला धाडस व्हायचं नाही, कारण जे दाबलं गेलं किंवा अगदी भालूला मिठी मारली तर तो ज्या पद्धतीने कवळा घालायचा आम्हाला, तर ते सहन व्हायचं नाही. इतकी ती प्रेमाची मिठी त्याची असायची आणि ते मग 2 दिवस आठवण करून देत राहायचे. गमतीचा भाग वेगळा, मात्र हे स्वास्थ्य जपण्याला भालूनं खूप महत्व दिलं. पौष्टिक आहाराकडे त्याचं सातत्यानं लक्ष असायचे. आहार कमी घ्यायचा, मात्र तो चांगला असेल, सकस असेल, इकडे त्याचा कटाक्ष असायचा. ह्या गोष्टी आपण त्याच्याकडून घेण्यासारख्या होत्या. भालचंद्र हा, जसं अनुपने आता याच्यामध्ये फिल्म मध्ये सांगितलं, की आम्हा सर्व मित्रांना जोडून ठेवणारा एक अतूट असा बंध होता. म्हणजे आम्ही प्रत्येक जण ठिकठिकाणी कामानिमित्त बाहेर गावी असायचो, मात्र सुट्टीला, दिवाळीची सुट्टी असो, गरमेची सुट्टी असो, गावाकडं आलं की भालूचं घर, त्याचं दुकान हे आम्हा मित्र परिवाराचं भेटण्याचं एक हक्काचं ठिकाण होतं. दिवाळीमध्ये अगदी न ठरवता आम्ही सगळे त्या ठिकाणी गोळा व्हायचो, फराळ करायचं, गप्पा गोष्टी व्हायच्या, गिव्ह अँड टेक व्हायचं, काय चालू आहे एकमेकांची विचारपूस व्हायची. हे हक्काचं ठिकाण म्हणजे आमचं भालू होता आणि हा आम्हा सगळ्यांना बांधून ठेवणारा एक खूप मोठा स्ट्रॉंग असा बंध होता. आता भालू गेल्यानंतर आम्ही आता भेटायचं कुठं, हा प्रश्न आम्हा सर्व मित्र परिवारासमोर निर्माण झालेला आहे. आणि भालू शिवाय भेटणं, या भेटण्याला काही खरंच सांगतो अर्थ नाहीये. तर त्याच्या समवेत जो वेळ जायचा, जी ऊर्जा मिळायची, ती फार वेगळ्या स्वरूपाची होती आणि त्याची सर इतर कुठल्याही गोष्टीनं भरून निघणार नाही. त्यामुळे त्याच्या झाडाने जी पोकळी निर्माण झाली आमच्या आयुष्यात, ती
कधीही भरून न येणारी अशी आहे. आणि या भालूच्या स्मृती जपण्यासाठीच आपण ही व्याख्यानमाला घेतो आहोत. त्यासाठीच आपण ऑनलाईन माध्यमातून का असेना एकत्र येतो आहोत, याचं मला खूप समाधान आहे. मित्रहो, आज या व्याख्यानमालेमध्ये आपल्या सोबत आहेत भालचंद्र आणि माझे मित्र डॉक्टर अजित तेळवे. डॉक्टर अजित तेळवे हे बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत. तिथल्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्च सेंटरचे प्रमुख आहेत आणि त्यांनी सुद्धा भालूच्या बरोबरीनंच शिवाजी विद्यापीठातून PhD मिळवलेली आहे. त्यांच्या वनस्पती शास्त्रामधल्या PhDचा त्यांचा विषय हा मॅनग्रोव्ज होता. मॅनग्रोव्ज म्हणजे खाजणातील ज्या वनस्पती, म्हणजे जिथं समुद्र आणि नदी मिळते असा जो खाडी प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या वनस्पती असतात. त्यांचं पर्यावरण खूप वेगळं आहे आणि पर्यावरणामधली त्यांची कामगिरी ही महत्वाची आहे. तर त्या वनस्पतींचं महत्व पटवून देण्यासाठी डॉक्टर अजित तेळवे हे संशोधन कार्य करत असतात. आज ते या विषयातले भारतातले एक नामांकित तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. डॉक्टर तेळवे हे गेली 16 वर्ष अध्यापक आणि संशोधक म्हणून काम करतायत. गेली 20 वर्ष मॅनग्रोव्हच्या संदर्भामध्ये ते संशोधन करतायत. 35 रिसर्च पेपर त्यांचे या विषयातले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रकाशित झालेले आहेत. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय कॉन्फरन्सेस मधून त्यांनी त्यांचे निबंधांचं सादरीकरण केलेलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या मॅनग्रोव्ह या विषयावरचं त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यांचे 5 विद्यार्थी PhD झालेले आहेत. आज डॉक्टर तेळवे हे आपल्या समवेत आहेत. याचं आणखी एक कारण असं आहे की भालचंद्र यांच्या स्मृतीच्या अनुषंगाने मी जेव्हा व्याख्यानमाला घेण्याचं ठरवलं तेव्हा ज्या काही माझ्या मित्रांना फोन लावले त्यामध्ये डॉक्टर तेळवेंचाही समावेश होता आणि त्यांनी माझी ही संकल्पना तातडीनं उचलून धरली आणि ही करावी असं मला त्यांनी प्रोत्साहन दिलं. आणि त्याशिवाय या व्याख्यानमालेमध्ये स्वतःही आपण जैविक विज्ञानाच्या अनुषंगानं व्याख्यान देऊ अशी ग्वाही दिली आणि आज त्या आश्वासनाची पूर्तता ते आपल्या समोर करत आहेत. डॉक्टर तेळवे यांचा विषय आहे जैविक विज्ञान, त्याचं महत्व आणि उपयोजन. माणसाच्या आयुष्यामध्ये पर्यावरणाचं, जैविक विज्ञानाचं काय महत्व आहे हे डॉक्टर अजित तेळवे आपल्या व्याख्यानामधून आज आपल्याला सांगणार आहेत. तर मित्रहो, ऐकूयात डॉक्टर अजित तेळवे यांना. नमस्कार. आज एका विशेष निमित्ताने आपण या प्लॅटफॉर्मवरती एकत्र आलेलो आहोत. आमचे अतिशय जवळचे मित्र डॉक्टर भालचंद्र काकडे यांचं अनपेक्षितपणे कोरोना काळात अत्यंत दुर्दैवी असं निधन झालं आणि त्याचा एक खूप मोठा धक्का आपल्या मित्रपरिवाराला झाला. त्या निमित्तानं डॉक्टर अलक जत्राटकर आणि मित्रपरिवार यांच्या वतीने आपण डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला असा एक वेगळा उपक्रम सुरू करीत आहोत आणि त्या उपक्रमाची सुरुवात या निमित्ताने होत आहे. भालचंद्र काकडे यांचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं, त्यांचं जे विज्ञान क्षेत्रात त्यांचं संशोधन त्यांनी जे केलं, त्या संशोधनाचा खूप मोठा फायदा देशाला आणि हृदयार्थानं जगाला झाला असता. परंतु त्यांचं अनपेक्षित निधन झालं आणि एक खूप मोठा शास्त्रज्ञ, भावी शास्त्रज्ञ असं म्हणता येईल आपल्याला, आपल्यातून निघून गेला. त्या निमित्ताने आपण आज एकत्र येत आहोत. आज या व्याख्यानमालेच्या निमित्ताने बोलताना जे आयोजक आहेत त्यांनी जैविक विज्ञान, त्याचं महत्व आणि त्याचं उपयोजन असा एक विषय माझ्यासमोर प्रस्तावित केला होता. ज्यावेळेला आपण जैविक विज्ञानावर विचार करतो किंवा जैविक विज्ञानाबद्दल बोलतो, ते जैविक विज्ञानाचे 2 भाग होतील. एक प्राणीशास्त्र किंवा प्राणी आणि वनस्पती
हे दोन्ही घटक ज्यावेळेला आपण या दोन्ही घटकांचा वेगळा वेगळा असा विचार करायला जाऊ, त्यावेळेला प्रत्येक एक वनस्पती किंवा प्रत्येक एक प्राणी त्याचं स्वतःचं आयुष्य वेगळ्या धाटणीचं आहे. त्याची लाईफस्टाईल असं आपण म्हणू शकतो की वेगळ्या पद्धतीची आहे. पण या दोन्हींचा आपल्याला वेगळेपणाने किंवा वेगळ्या वेगळ्या अशा वनस्पती किंवा वेगवेगळे प्राणी असं हे वेगळं वेगळं न मोजता आपल्याला ते एकत्रितपणे ज्यावेळेला आपण परिसंस्था म्हणतो, त्या परिसंस्थेचे महत्वाचे घटक हे दोन्ही आहेत. या दोन्ही घटकांना एकत्र करून आणि त्याच्याशिवाय आपल्या सभोवताल या सगळ्याला एकत्रित करून मग आपली परिसंस्था तयार होते. ही परिसंस्था तयार होत असताना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे वनस्पती. कारण जी अन्नसाखळी तयार होते, या परिसंस्थेमध्ये अन्नसाखळी जी तयार होते, ती अन्नसाखळी तयार होत असताना सगळ्यात महत्वाचं काम किंवा रोल या वनस्पती प्ले करत असतात. या वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्य किंवा मूलद्रव्य गोळा करून त्या मूलद्रव्याचा वापर करून त्याच्यापासून स्वतःच जीवनशैली पूर्ण करतात. आणि त्या करत असतानाच त्या अन्नसाखळीचा एक महत्वाचा भाग म्हणून, महत्वाचा घटक म्हणून त्या वनस्पती वेगवेगळ्या प्राण्यांना किंवा सजीवांना अन्नद्रव्याचं पोषण किंवा अन्नद्रव्य पोहोचवत असतात. ही सगळी साखळी जर आपण बघितली तर ह्या साखळीमध्ये महत्वाचा रोल जसा प्राण्यांचा आहे, जसा माणूस प्राण्याचा आहे, त्याच्याच बरोबर या साखळीमध्ये महत्वाचा रोल वनस्पतींचा आहे. कारण ते या प्रोसेस मधल्या, या सिस्टीम मधला सगळ्यात महत्वाचा घटक आहे. म्हणून आज आपण प्रकर्षाने वनस्पतींबद्दल बोलणार आहोत. प्राणी जैविक विज्ञान ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला प्राणी आणि वनस्पती हे दोन घटक येतील. प्राणी वनस्पतींवरती अवलंबून आहेत आणि वनस्पती अन्न साखळीचा सगळ्यात महत्वाचा पाया आहे किंवा त्याला आपण प्रोड्युसर्स म्हणतो, तयार करणारे घटक आहेत की ज्यामुळं अन्न साखळीची सुरुवात होते आणि अन्न साखळी तयार होते. या वनस्पतींना ज्या की आपल्या बरोबर आपल्या सभोवताली नियमितपणे आहेत, ज्यामुळे आपल्याला त्याचं फारसं महत्व वाटत नाही. ज्यावेळेला रेकॉर्ड्स बद्दल आपण बोलायला जाऊ, ज्यावेळेला स्टॅटिस्टिक्स बद्दल बोलायला जाऊ, त्यावेळेला असं लक्षात येतं की जगात एकूण 4.5 लाखाच्या आसपास वनस्पती आहेत. या 4.5 लाखात वेगवेगळे प्रकार असू शकतात. ज्याच्यामध्ये शैवाल वर्गीय वनस्पती आहेत, कवक वर्गीय वनस्पती आहेत, आणि मग मोठे प्लांट्स किंवा टेरेस्ट्रियल प्लांट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये अँजिओस्पर्म्स, जिम्नोस्पर्म्स, टेरोफाइट्स असं अशा प्रकारचं क्लासिफिकेशन असतं. आणि या सगळ्या ज्या वनस्पती आहेत, या सगळ्या वनस्पतींवरती हे सगळ्या जगाची अन्न साखळी चालू असते. आपण एक एक्झाम्पल म्हणून, उदाहरण म्हणून घेतलं, समजा एक आंब्याचं झाड आपण म्हणतो. आपण ज्यावेळेला आंब्याच्या झाडाकडे बघतो त्यावेळेला फक्त आंबे हाच एक आपल्या दृष्टीने महत्वाचा घटक राहतो. कारण आपण वनस्पतींवरती अवलंबून आहोत आणि वनस्पतींमधल्या त्या एका घटकावरती अवलंबून आहोत. ज्यावेळेला आपण आंब्याचं झाड म्हणतो किंवा एक आंबा असं म्हणतो, त्यावेळेला माणूस म्हणून आपलं महत्वाचं इंटेन्शन असतं की आपण आंब्याकडेच लक्ष ठेवतो. पण जर त्या पूर्ण झाडाचा आपण अभ्यास केला, एक परिसंस्था म्हणून झाडाकडे जर बघितलं, तर झाडाचं मूळ किंवा तिथला जो जमिनीवरचा भाग आहे, त्या जमिनीवरच्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मायक्रोब्स किंवा छोट्या किडे किंवा कीटक बघायला मिळतात. त्यानंतर जसं आपण बुंद्याकडे येतो त्यावेळेला आपल्याला किडे किंवा मुंग्या बघायला मिळतात. आणि जसं जसं आपण वरती जाऊ, म्हणजे त्याच एका झाडावरती आपल्याला पोपट सारखा पक्षी बघायला मिळतो, चिमणी बघायला मिळते, कावळा बघायला मिळतो, काही वेळेला कबूतर असतात, काही वेळेला साप पण असतात. म्हणजे एक झाड जे आहे त्या झाडाच्या खालच्या भागात, जमिनीवरच्या भागात ते वेगवेगळ्या वनस्पतींना जागा तयार करून देत असतं. त्याच्याशिवाय या जागेत वेगवेगळ्या प्रकारचे किडे मुंग्या असतात. त्या झाडाच्या प्रत्येक एका टप्प्यावरती, म्हणजे जर उदाहरण म्हणून आपण बघितलं तर पोपट आहे, त्याची एक त्या झाडावरतीच, आंब्याच्या झाडावरतीच आहे, पण त्याची स्वतःची एक वेगळी जागा आहे. आणि चिमणी कावळासारखा पक्षी असेल तर तो झाडाच्या टोकाला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ह्या दोन वेगळ्या टप्प्यांवरती, त्या झाडावरती हे वेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी अवलंबून आहेत. आणि त्या पक्ष्याच्या पंखात असलेले किडे पण असतील. म्हणजे एक आंब्याचं झाड आपला इंटेन्शन फक्त आंबा असं बघतो, त्याच वेळेला ते एक झाड वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांना, वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रोब्सना आणि पक्ष्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ते झाड सपोर्ट करत असतं. हे त्या एका झाडाचं महत्व आहे. म्हणजे एकूण आपण सिस्टीम जर बघितली, एकूण जर परिसंस्था बघितली, तर एक एक झाड किंवा एक एक प्राणी, एक एक स्पेसीज आपल्याला म्हणता येईल, त्या स्पेसीजचा रोल राहतो या सगळ्या सिस्टीम मध्ये. जर आपण वनस्पती शास्त्र किंवा वनस्पतींबद्दल ज्यावेळेला थोडंसं डिटेलमध्ये आपण जर बघायला जाऊ, तर वनस्पती आपल्याला काय काय देतात, तर वनस्पती आपल्याला अन्न देतात, वनस्पती आपल्या जनावरांना चारा देतात, वनस्पती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची औषधं देतात, वनस्पती वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स देतात.
वेगवेगळ्या प्रकारचा गम, त्याचा सोर्स वनस्पती आहेत. म्हणजे ह्या वेगवेगळ्या माध्यमातून वनस्पती आपल्या ज्या पूर्ण गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे उदाहरणादाखल जर आपण विचार केला तर आज सकाळी आपण उठलो आणि उठल्यानंतर आपण नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर जे पण आपण खाल्लं त्यात फक्त मीठ सोडलं तर सगळं वनस्पतीच होतं. त्यानंतर आपण जेवण केलं, जेवणात सुद्धा जेवणातले जे आपल्या प्लेटमध्ये असलेले सगळे पदार्थ आहेत त्याचा जर आपण विचार केला तर त्यात जे आहेत त्या सगळ्या वनस्पती होत्या. म्हणजे इतकं वनस्पतींचं महत्व आहे. आणि हे प्रत्येक स्पेसिस म्हणजे एक अन्नद्रव्य म्हणून आपण जर बघायला गेलो तर अन्न आपल्याला ज्या वनस्पती पुरवतात त्या सगळ्या वनस्पती. आपण एक उदाहरणादाखल असा विचार केला की समजा ह्यातली एखादी वनस्पती नामशेष झाली, समजा ज्वारी किंवा बाजरी किंवा जर राईस ह्या वनस्पती आहेत, ह्यातली एक वनस्पती जर नामशेष झाली तर मग आपल्याला पुढे काय सोर्सेस आहेत? म्हणजे राईस किंवा भात ही स्पेसिस जर समजा नष्ट झाली तर मग आपण काय सोयी करून ठेवली पुढच्या काळासाठी? नाही केलेली. म्हणजे एका वनस्पतीचं हे महत्व आहे. जगात 4.5 लाख वनस्पती आहेत. 4.5 लाख मधल्या सर्वसाधारणपणे 50,000 वनस्पती की ज्याच्यावरती आपण अभ्यास केलेला आहे, ज्याच्याबद्दल रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे. पण उरलेल्या सगळ्या वनस्पती आहेत त्या अजून त्याच्याबद्दल अभ्यास केला गेला नाही. तसंच ह्या वेगवेगळ्या वनस्पतीत आपल्याला फॉडर म्हणजे जनावरांचा चारा म्हणून उपयोगाचे आहेत. जर आपण जनावरांबद्दल विचार केला तर ते सगळेच्या सगळे 100% ही जनावरं वनस्पतींवरती अवलंबून आहेत. वनस्पतींमधलं जे मूलद्रव्य मिळतात, जे अन्न मिळतं त्याच्यावरतीच जनावर अवलंबून आहेत आणि त्या जनावरांवरती आपण अवलंबून आहे. म्हणजे ही साखळी आहे की जी परत एकदा वनस्पतींकडेच येते. आणि त्यानंतर तिसरा महत्वाचा जो वनस्पतींमधनं आपल्याला मिळणारा सोर्स किंवा संसाधन आहे ते म्हणजे औषध. आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी आली, एवढ्या मोठ्या प्रमाणात कम्प्युटरायझेशन झालं, एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्लोबलायझेशन झालं, तरी पण एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट झाल्यानंतर सुद्धा आज आपल्याकडे काही आजार असे आहेत की ज्याच्यावरती आपल्याला औषध मिळालं. म्हणजे कॅन्सर सारखा आजार असेल, HIV एड्स सारखा आजार असेल, याच्यावरती आपल्याला संधिवातासारखा एक मोठा आजार आपण जो कॉमन बघतो, जे सर्वसामान्य माणसांमध्ये आपल्याला जो दिसतो आजार, संधिवातासारखा आजार, तर हे आजार आहेत त्याला आपण औषधं आणू शकलो नाही किंवा ह्याच्यावरती आपण खूप मोठ्या प्रमाणात त्याला ट्रीटमेंट करू शकू, क्युअर करू शकू. तर अशा प्रकारचं संशोधन आपण करू शकलो नाही. मग आपल्याला परत एकदा ह्या वनस्पतींकडे यावं लागेल की ह्या वनस्पती किंवा जे आपल्या आयुर्वेदात लिहिलं, आयुर्वेदात मेन्शन केलं, एक उदाहरण म्हणून सांगेल मी. कर्करोग किंवा कॅन्सर जो आजार आहे त्याच्यावरती केमोथेरपी पर्यंत आपण गेलो आणि मग आपण ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करतोय. तर आयुर्वेदात असं सांगितलंय की जे वडाचं झाड आहे, एखादं वडाचं झाड तुम्ही नदीच्या काठाला असलेलं वडाचं झाड, त्या वडाच्या झाडाची मुळं जर आपण कट केलं तर त्यातनं रात्री द्रव वाहतो. तो द्रव जर आपण मातीच्या मडक्यात रात्री ते मातीचं मडकं त्या मुळाच्या खाली ठेवायचं आणि त्यातनं जे वडाच्या झाडातनं द्रव वाहतो तो द्रव आपण त्या मडक्यात जर गोळा केला आणि तो जर सकाळी जो कर्करोग झालेला व्यक्ती असेल त्यांनी जर तो रोज सकाळी जर पिला तर आपण ते क्युअर नाही करू शकत पण किमान त्याचं लाईफ आपण एक्सटेंड करू शकतो. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या वनस्पतीमधून आपल्याला मिळतात आणि त्या आपण इग्नोर करत चाललोय, म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करत चाललोय असं मला वाटतं. तर ह्याच्याशिवाय आपल्याला जे निसर्ग, आपल्या आजूबाजूचा निसर्ग आहे, आपल्या बाजूचा सभोवताल जो आहे तो आल्हाददायक ठेवायचं काम वनस्पती करत असतात. तिथला जो बॅलन्स आहे, म्हणजे आपण लहानपणापासून आपण ऐकत आलो की कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं जे रिलेशनशिप आहे ती आपण लहानपणापासून ऐकत आलो. वनस्पती कार्बन डायऑक्साईड आत घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि आपण मात्र ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. तर हा जो गॅसेसचा बॅलन्स आहे किंवा हा जो कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजनचा बॅलन्स आहे तो मेंटेन करायला वनस्पती मदत करतात. त्याच्याशिवाय प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी करायचं काम वनस्पती मोठ्या प्रमाणात करतात. जमिनीची धूप होऊ नये ती थांबवण्याचं काम वनस्पती मोठ्या प्रमाणात करतात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वनस्पती आपल्याला मदत करत असतात. तर हे वनस्पतीचं महत्व फक्त एवढ्याने थांबत नाही. आपण जर इकोसिस्टीम किंवा परिसंस्था म्हणून बघायला गेलो तर परिसंस्थेमध्ये वनस्पतीचा रोल खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे सगळं होत असताना, हे सगळं करत असताना किंवा हे सगळं आपण जे पाहतो ते सगळं पाहत असताना आपण मात्र वनस्पतींना इग्नोर करत चाललोय, दुर्लक्षित करत चाललोय. वनस्पतींचं ज्यावेळेला वर्गीकरण आपण बघतो तर मला एक थोडासा टच करायला आवडेल किंवा थोडासा ज्या विभागात मी थोडंसं जास्ती काम केलं ते म्हणजे खारफुटी वनस्पती आहेत. तर तो थोडासा पार्ट मला इथं आपल्याला सांगायला आवडेल की खारफुटी वनस्पती की जो अतिशय दुर्लक्षित भाग आहे, जो खाडीचा परिसर असतो त्या खाडीच्या परिसरात येणाऱ्या ह्या वनस्पती वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात, खारफुटी वनस्पती.
आपण त्या वनस्पती बघतो ज्यावेळेला आपण एखाद्या बीचला किंवा आपल्या कोकणात जरी आपण फिरायला गेलो तर त्या परिसरात आपण पाहतोय की जिथे नदी समुद्राला मिळाले तो जो भाग आहे खाडीचा भाग, तिथे भरती आणि ओहोटी नियमितपणे सुरू असते. आणि भरती आणि ओहोटी चालू असल्यामुळे ज्यावेळेला भरतीचं पाणी समुद्रातनं पाणी नदीकडे येतं आणि ते पाणी सगळीकडे पसरतं, तर ते पसरलेला जो भाग असतो तो भाग म्हणजे खाडीचा भाग, तर त्या भागात वेगळ्या प्रकारचे वनस्पती येतात. त्यांना खारफुटी वृक्ष किंवा मानग्रुज म्हणतात. म्हणजे निसर्गाने आपल्याला देताना प्रत्येक एका गोष्टीचा म्हणजे जंगल परिसंस्था जर आपण बघितली तर तिथे वेगळ्या प्रकारचे वनस्पती येतात आणि त्यांचं स्वतःचं स्ट्रक्चर म्हणजे त्याचं स्वतःचं स्ट्रक्चर ही वेगळं आहे. पाण्यात येणाऱ्या वनस्पती वेगळ्या प्रकारचे त्याचं स्वतःचं स्ट्रक्चर वेगळं आहे. आणि ह्या दोघांच्या मध्ये जंगल किंवा टेरेस्ट्रियल म्हणतात त्याला, जमिनीवरती येणारी झाडं आणि पाण्यात येणारी झाडं, ह्या दोघांच्या मध्ये येणारी जी खारफुटी वनस्पती किंवा ज्या दलदलीच्या भागात येणाऱ्या वनस्पती, ह्या खारफुटी वनस्पती, ह्याचं स्वतःचं स्ट्रक्चर वेगळं आहे. आणि ज्यावेळेला आपण या प्रत्येक एका वनस्पतीकडे बघायला जाऊ, प्रत्येक एका वनस्पतीचा आपण नीटपणे अभ्यास करायला जाऊ, तर त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की ही प्रत्येक वनस्पती तिचं स्वतःचं एक वेगळं कॅरेक्टर किंवा वेगळं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे या वनस्पतींनी स्वतःला जसं की आपण अडॅप्ट करतोय. आता आपण जर एक उदाहरण दाखल घेतलं तर थंडीचे दिवस आहेत त्या दिवसात आपण जास्त अंगावर घेतो आणि झोपतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्या दिवसात आपण एसी लावतो आणि मग आपण झोपतो. म्हणजे हे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून स्वतःमध्ये केलेलं अडॅप्टेशन आहे. पण त्याच वेळेला हे वनस्पती आहेत हे निसर्गात मोकळ्या पडलेल्या आहेत, मोकळ्या वातावरणात आहेत आणि त्या मोकळ्या वातावरणात असलेल्या वनस्पती ह्या स्वतःला त्यांच्या पद्धतीने अडॅप्ट करत असतात. म्हणजे ज्यावेळेला पाणी जास्त उपलब्ध आहे त्यावेळेला ते पाणी घ्यायचं, शोषून घ्यायचं आणि त्या पाण्याचा वापर पुढच्या काळात करायचा. अशी अशी स्ट्रक्चर्स असणारे काही वनस्पती आपल्याला बघायला मिळतील. आणि पाणी कमी आहे त्या सिस्टीममध्ये किंवा त्या परिसरामध्ये मुळं जास्त खोलवर निघून, म्हणजे काही वनस्पती अशा आपण बघतो की ज्यांची मुळं खोलवर आत गेलेली आहेत. तर मुळं खोलवर जास्ती आत नेऊन मग त्या मुळांच्या माध्यमातून पाणी वापरणं किंवा पाणी ऍब्सॉर्ब करून घेणं, अशा प्रकारचं मेकॅनिझम काही वनस्पती दाखवतात. आणि त्याच्या पुढे जाऊन काही वनस्पतींमध्ये असे आपण स्ट्रक्चर बघतो की ज्यावेळेला पाणी जास्त अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, त्यावेळेला ते जास्तीचं पाणी आपण ऍब्सॉर्ब करून घेतल्यानंतर ते स्टोअर करायचं किंवा साठवून ठेवायचं का, त्याच्यासाठी काही वनस्पतींमध्ये वेगळी स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतात. आणि ज्या ठिकाणी पाणी कमी आहे, इथलं पाणी कमी असलेलं पाणी ते जर साठवून आपण जर आत शोषून घेतलं, तर ते शोषून घेतलेलं पाणी ते साठवून ठेवून त्याच्या माध्यमातून आपल्या ज्या प्रक्रिया आहेत वनस्पतीमध्ये होत असलेल्या प्रक्रिया, तर त्या प्रक्रिया पूर्ण करून मग त्याच्यापासून त्या वनस्पतीची स्वतःची वाढ होत असते. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट किंवा अडॅप्टेशन आपण वनस्पतीमध्ये बघतो. तर ह्या सगळ्याचा ज्यावेळेला आपण सविस्तरपणे अभ्यास करतो तर ते आपल्याला दोन गोष्टी सांगतात की एक म्हणजे प्रत्येक एका वनस्पतीला किंवा प्रत्येक एका स्पेसिसला आपण म्हणू, जर ती माणूस असेल, कुठल्याही प्रकारचा प्राणी असेल किंवा मग वनस्पती असेल, तर सगळ्यात महत्वाचं कंपोनंट किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ते एक सजीव आहे. ज्यावेळेला आपण जैविक विज्ञान म्हणून बघतो तर त्यावेळेला ही एक स्पेसीज 4.5 लाख वनस्पती आपण म्हणतो, त्यावेळेला ते 4.5 लाख मधली प्रत्येक एक स्पेसीज तिला स्वतःचा जगायचा अधिकार आहे. आणि त्या स्पेसीज ती जगल्यानंतर ज्यावेळेला आपण त्याचा अभ्यास करायला जाऊ, आपण त्याच्याबद्दल जास्ती माहिती गोळा करायला जाऊ, तर ती जास्तीची माहिती गोळा केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की त्या प्रत्येक वनस्पतीमध्ये एक पोटेन्शियल आहे. एक किस्सा म्हणून सांगता येईल. हा किस्सा म्हणूनच घेऊयात आपण, कारण त्याच्याबद्दल ऑथेंटिकेशन असं नाहीये. पण एक ज्यावेळेला ती पूर्वीची आश्रमशाळा प्रकारची शाळा होती, तर त्या शाळांमध्ये असं होतं की तर ती त्यांचं कोर्स पूर्ण झाल्यानंतर, त्यांची टर्म पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या टेस्ट असायच्या. आणि मग त्यांच्या आचार्यांनी किंवा गुरुजींनी सर्व विद्यार्थी जे त्यांच्या बॅचमध्ये त्यांच्या क्लासमध्ये होते, तर त्यांना असं सांगितलं की तुमचं आता पूर्ण झाला, तुमचा प्रोग्राम किंवा कोर्स पूर्ण झाला, तर आता आपण परीक्षा म्हणून काय करायचं, तर तुम्ही सगळ्यांनी बाहेर जायचं आणि बाहेर जाऊन एक वनस्पती अशी आणायची की जी उपयोगाची नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळेच्या सगळे विद्यार्थी क्लासमधनं किंवा त्यांच्या त्या शाळेतून बाहेर पडले आणि वनस्पती शोधायला गेले. काही जणांनी मग छोट्या मोठ्या वनस्पती म्हणजे गवत असेल त्या प्रकारच्या वनस्पती, काही जणांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती. तर काही शिष्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस असे काही दिवस घेऊन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना जी वाटली वनस्पती उपयोगाची नाही अशा प्रकारची वनस्पती गोळा करून आचार्यांसमोर आणून ठेवली. एक मात्र शिष्य असा होता की तो गेल्यानंतर बरीच वर्ष परत नाही आला. काही विद्यार्थी इमिजिएट परत आले पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी, आणि एक विद्यार्थी होता की जो बरेच वर्ष परत नाही आला. आणि बऱ्याच वर्षानंतर मग त्या शाळेत न येतात त्याची आणि आचार्यांची फिरता फिरताना भेट झाली.
त्या आचार्याने त्याला विचारलं की बाबा रे इतके दिवस झाले तू आहे कुठे? तर तो काय म्हणे विद्यार्थी की मी अजूनही ती वनस्पती शोधतोय की जी अजिबातच उपयोगाची नाही. म्हणजे ज्यावेळेला आपण त्या वनस्पतींबद्दल डिटेलमध्ये अभ्यास करायला जाऊ, त्या वनस्पतींबद्दल आपण त्या वनस्पतीचा स्पेसिफिक असा अभ्यास करायला जाऊ, त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की ती वनस्पती उपयोगाची नाही. अशी एकही वनस्पती या भूतलावर उपलब्ध नाही. कारण कारण त्याच्या मागे माझी स्वतःची एक फिलॉसॉफी की देवाने ज्यावेळेला हे सगळं घडवलं, देवाने जर घडवलं असेल तर किंवा त्या जर फिलॉसॉफीवर आपण थोडासा विचार केला तर त्यावेळेला घडवताना जसं मी जन्माला येताना माझा जन्म होताना म्हणजे जसं आपण म्हणतो की माझा जन्म होताना काहीतरी कारण असेल किंवा काहीतरी माझं कॉन्ट्रीब्युशन होणार असेल म्हणून माझा जन्म झाला. तर तसंच मला वाटतं की प्रत्येक वनस्पती जी भूतलावर आली ती प्रत्येक वनस्पती येतात आणि तिचा जन्म होता आणि त्या वनस्पतीने काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायचं होतं, काहीतरी तिचा सहभाग नोंदवायचा होता आणि त्याच्यासाठी त्या वनस्पतीचा जन्म झाला असं म्हणता येईल. कारण नॅचरल सिस्टीममध्ये नैसर्गिक परिसंस्थेमध्ये होताना असं उगाचच काहीतरी झालं असं होत नाही. म्हणजे उगाचच ही स्पेसीज आली किंवा उगाचच ती स्पेसीज आली किंवा उगाचच ही एखादं सीड तयार झालं असं नाही होत. कारण ही निसर्गाची संस्था आहे, निसर्गाची सिस्टीम आहे आणि ती सिस्टीम होत असताना कोणतरी एक जाणार आहे त्याच्या बदल्यात दुसरा येतो किंवा कोणतरी एक काहीतरी वेगळं कॉन्ट्रीब्युशन करणार आहे त्याच्यासाठी तो येतो. म्हणून एक उदाहरण मी आता जसं म्हणलं की जर समजा आपल्या ह्या भूतलावरनं राईस किंवा भातासारखी स्पेसीस ही जर नष्ट झाली किंवा साधं एक्झाम्पल म्हणून आताच्या दिवसात आपल्याला ते जास्त प्रकर्षाने जाणवलं ते म्हणजे आंबा, हापूस आंबा ही जर स्पेसीस नष्ट झाली तर मग एक मोठा सोर्स आपल्यामधनं कमी होईल किंवा नेक्स्ट जनरेशन मध्ये आपल्याला ते हापूस आंबा म्हणजे काय होतं हे आपण समजवून नाही सांगू शकणार कोणाला. त्या हापूस आंब्याची चव आहे ती खायलाच लागेल तर मग आपण समजून सांगू किंवा ती आपल्याला सांगता येईल. तर हे सांगण्यासाठी किंवा हे करण्यासाठी पुढचा जो महत्वाचा टप्पा आहे की आपण सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करावं लागेल तर ह्या सगळ्या वनस्पती साठवून ठेवायला लागतील, ह्या सगळ्या वनस्पतीचं जतन करावं लागेल. आताच मध्यंतरीच्या काळात एक राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या होत्या पोपेरे मॅडम. तर त्यांना जो पुरस्कार मिळाला तो त्या वनस्पतींचे सीड्स बिया त्याचं जतन केलं. म्हणजे ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या वनस्पतींच्या बिया होत्या त्याचं जतन केलं गेलं. जतन करण्याचं खूप मोठं काम त्यांनी केलं म्हणून त्यांना मग राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आणि हे गरजेचं काय आहे? कारण आताच्या जनरेशन मध्ये आपण जर विचार केला तर मग आपण पूर्वीच्या माणसांच्या बाबतीत असं म्हणतो की ते खूप कष्टाचं काम ते लोक करत होते आणि ते कष्टाचं काम करत होते याचं कारण ते जे खात होते ते जास्त न्यूट्रिशियस होतं, म्हणजे त्याची न्यूट्रिशनल क्वालिटी खूप चांगली होती. आणि मग आता आपण शिफ्ट झालो म्हणजे हरित क्रांती झाल्यानंतरच्या काळात हरित क्रांतीमुळं मग आपण रासायनिक खताचा वापर सुरू केला, वाढवला. त्याच्यानंतर बियांमध्ये हायब्रिडायझेशन केलं म्हणजे सीड्स जे तयार झाले त्याच्यामध्ये हायब्रिड सीड्स आपण आणले. म्हणजे आपल्याकडे बाजरी ज्वारी जे मिळते त्याला नावच आहे बघा हायब्रिड. हायब्रिड म्हणजे काय तर दोन वेगळ्या वनस्पतीचं दोन वेगळ्या स्पेसीजचं कॉम्बिनेशन केलं आणि मग तिसरा तयार केला की जो जास्त प्रोडक्टिव्ह आहे. म्हणजे हायब्रिड्स तयार करताना त्यावेळेची गरज होती म्हणजे हरित क्रांती होताना त्यावेळेची गरज काय होती की आपल्याला जास्त प्रमाणात अन्नधान्य तयार करायचे आणि त्याच्या आधीच्या काळात पॉप्युलेशन आपलं कमी असल्यामुळं ते रिस्ट्रिक्टेड पॉप्युलेशन असल्यामुळं त्याच्या आधीच्या काळात जे तयार होतं ते नैसर्गिक तयार होत होतं आणि ते नैसर्गिक तयार होत असल्यामुळे त्याच्यामधलं जे पोटेन्शियल होतं ते खूप चांगलं होतं म्हणून मग पूर्वीची माणसं खूप कष्टाचं काम करू शकत होती. आताची आपली तरुण पिढी किंवा आताचा आपला जो समाज आपण बघतोय त्याच्यामध्ये ती ताकद का नाही राहिली? कारण आपण क्वालिटीपेक्षा क्वांटिटीला जास्त महत्व दिलं, हायब्रिडायझेशन जास्त केलं आणि हायब्रिडायझेशन जास्त तयार केल्यामुळं हायब्रिड सीड्स तयार झाले की ज्याच्यामधलं पोटेन्शियल आपण कमी करून घेतो. कारण काय होईल की ज्यावेळेला सगळेच चांगले कॅरेक्टर्स एखाद्या स्पेसीज मध्ये यावे असं ज्यावेळेला आपण विचार करतो तर ते चांगले कॅरेक्टर्स येताना त्याच्या बदल्यात काहीतरी एखादं दुसरं त्याच्यामधनं निघून जाईल. जसं मी आता म्हणतो की एक चांगली स्पेसीज येताना दुसऱ्या कोणाला तरी तिथं नष्ट व्हायला लागेल मग ती स्पेसीज तशी तिथे येईल. तर नॅचरल सिस्टीम मध्ये होताना सगळेच चांगले कॅरेक्टर एका स्पेसीज मध्ये येऊ शकत नाही. जर तुम्हाला क्वांटिटी जास्त पाहिजे तर मग क्वांटिटीचे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये येतील, क्वालिटीचे कमी होतील आणि मग हे हायब्रिडायझेशन झाल्यामुळे अशा प्रकारची चेंजेस झाल्यामुळे आज जी आपली स्ट्रेंथ आहे ती कमी व्हायला लागली. आताच्या काळात ह्या गोष्टींवरती सुद्धा संशोधन सुरू आहे, त्याला बायोफोर्टिफिकेशन म्हणतात. त्या गोष्टींवरती संशोधन सुरू आहे की जी क्वालिटी कमी झाली, क्वांटिटीवरती आपण जास्त फोकस केला गेली 30-40 वर्षाने त्यामुळे क्वांटिटी आपण वाढवू शकलो पण क्वालिटी कमी झाली. आता ही क्वालिटी रिटेन करायसाठी बायोफोर्टिफिकेशन एक नवीन कन्सेप्ट लाईफ सायन्सेस मध्ये किंवा प्लांट सायन्सेस मध्ये आताच्या काळात येऊ घातली
आणि या बायोफॉर्टिफिकेशन मध्ये आपण काय करतो, तर ती जी क्वालिटी आपण कमी झाली होती ती क्वालिटी परत एकदा इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे सायन्स या बाजूने डेव्हलप व्हायला लागलं. म्हणजे आपण काय केलं, पूर्वी ज्याची क्वालिटी चांगली होती त्याच्यावरती एक्सपेरिमेंट्स केले आणि मग क्वांटिटीकडे गेलो. क्वांटिटी चांगली झालीये, पण आता मात्र परत एकदा वेळ आली की आपल्याला परत क्वालिटीकडे जायला लागेल. म्हणजे ज्यावेळेला माणसाचं इंटरव्हेन्शन, माणसाने ज्यावेळेला ह्या सिस्टीम मध्ये, त्या नैसर्गिक सिस्टीम मध्ये, नैसर्गिक चक्रात ज्यावेळेला लक्ष घातलं, तर ते चक्रात लक्ष घातल्यामुळे ह्या सगळा गोंधळ होतो असं मला वाटतं. म्हणजे एक आपण प्रकर्षानं किंवा आपण आताचे नवीन जनरेशन किंवा ज्यावेळेला लाईफ सायन्सचा स्टुडंट म्हणून मी विचार करतो, तर आपण काय करायला लागेल किंवा आपण काय करू शकतो, तर आपल्याला काय करावं लागेल की आता ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती आपण वापरतो. म्हणजे मी परत एकदा एक्झाम्पल म्हणेन की राईस आहे, आपल्याकडे राईसचा सोर्स आहे, आपण राईस वापरतो, किंवा ज्वारी असेल, बाजरी असेल, हे आपल्या अन्नधान्याचे आपल्या अन्नाचे मुख्य घटक आहेत आणि त्याच्यावरती आपण डिपेंड आहे, पण त्याची क्वालिटी मात्र कमी होत चालली. मग ह्याला आपण काय करू शकतो, तर आपल्याला काय करावं लागेल की नवीन काही वनस्पती शोधाव्या लागतील की जे त्याला रिप्लेस करतील. आपल्याला राईसला रिप्लेस करणारी एखादी वनस्पती शोधायला लागेल, ज्वारी बाजरीला रिप्लेस करणारी एखादी वनस्पती शोधायला लागेल, जी की आपल्याला तेच न्यूट्रिशन, त्याच क्वालिटीची, त्याच प्रकारची टेस्ट देतील आणि मग ते नॅचरल असतील परत एकदा. कारण आपण खूप एक्सपेरिमेंट एका स्पेसिसवरती, राईस आणि ज्वारीवरती खूप एक्सपेरिमेंट्स करून त्याची जी क्वालिटी कमी करत चाललोय, तर त्याच्यात अजून नवीन जर प्रयोग करत राहिलो, तर ह्या सगळ्या प्रयोगाने त्याची क्वालिटी कमीच राहणार. मग त्याच्याऐवजी काय करू शकतो, तर आपल्याला मग नवीन काही स्पेसिस ज्या त्या क्वालिटीचे किंवा ते जे न्यूट्रिशन मिळत होतं ते न्यूट्रिशन देणाऱ्या काही स्पेसिस, जसे की आपल्याकडे आता नाचणी आहे, जी कमी प्रमाणात किंवा शेतकरी वर्गातच जास्ती प्रमाणात वापरली जाते, तर ती नाचणी आपण मोठ्या प्रमाणात आणू शकतो. किंवा तशा काही स्पेसिस आहेत त्या आणू शकतो की ज्याचा आपण मग भाकरीला रिप्लेसमेंट, बाजरीच्या भाकरीला, ज्वारीच्या भाकरीला रिप्लेसमेंट काय, तर नाचणी, किंवा त्याच्यापेक्षा दुसरं काय आपल्याला आणता येऊ शकतं का, ते ह्या बाजूने. म्हणजे बायोफोर्टिफिकेशन हे संशोधन चालूच आहे, त्या बाजूने आपण क्वालिटीवरती काम करतोच आहे, पण त्याच्याबरोबर नैसर्गिक अजून काही संसाधनं शोधून, नैसर्गिक अजून काही वनस्पती शोधून, तर त्याचा वापर करून आपण हे थोडंसं प्रमोट करू शकतो, असं एक विषय म्हणून मला मांडावा असं वाटतं. म्हणजे एका बाजूला आपण क्वांटिटी त्याच्यावरती फोकस करायचंच आहे, पण सगळ्यात महत्वाचं क्वालिटी, आणि क्वालिटीवरती फोकस करताना मग काही वनस्पती चांगल्या आपण इंट्रोड्यूस करू शकतो. तर हा एक एक भाग झाला. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा तिसरा महत्वाचा घटक, की जे जे आपण विसरत चाललोय, की आपण ही या निसर्ग चक्राचा किंवा या निसर्गाचा, म्हणजे मी परत मगाचं वाक्य सांगेल की प्रत्येक स्पेसीजला जसं जगायचा अधिकार आहे, म्हणजे प्रत्येक एक स्पेसीज आहे. आंब्याचं झाड एक स्पेसीजच आहे, किडा मुंगळा असेल तर ती स्पेसीजच आहे, आणि चिमणी असेल तर ती स्पेसीज आहे. तसंच आपण माणूस ही पण एक स्पेसीजच आहोत. म्हणजे जसे सगळे जीव आहेत एक 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 करून, एक झाड, एक पक्षी, एक प्राणी, तसा माणूस हा पण एक स्पेसीज आहे. आणि आपण मात्र काय करत चाललो, की आपल्याला वाटतं हे सगळं माझं. तर हा हा चुकीचा भ्रम आपल्या डोक्यात आला, की ज्याच्यामुळे आपण सगळं नष्ट करत निघालो. म्हणजे जशा सगळ्या स्पेसीज आहेत तसंच आपण एक स्पेसीज आहे, आणि जशा सगळ्या स्पेसीज इथं येतात त्यांचं स्वतःचं आयुष्य एन्जॉय करतात आणि मग निघून जातात. म्हणजे आंब्याचं झाड, त्याची लाईफ सायकल असेल 10 वर्षाची, 20 वर्षाची, 50 वर्षाची. तर मग सुरुवात झाल्यानंतर जर्मिनेशन झालं, म्हणजे सीड पासून तयार झालं, प्लांट तयार झालं, त्याच्यानंतर मॅच्युअर झालं, फळं दिली की त्याचं काम संपतं, आणि काम संपल्यानंतर मग ते रिप्लेस होतं. हे सगळं करत असताना त्यांनी काय केलं, की निसर्गातनं जे घेतलं, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये त्यांनी कार्बन डायऑक्साईड घेतला, तो वापरला, त्याच्यापासून अन्नद्रव्य तयार केली, ती अन्नद्रव्य दुसऱ्याकडे पास केली, दुसऱ्या स्पेसीजला पास केली. त्याच्यानंतर ही सगळी पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्याची ज्यावेळेला त्या स्पेसीजचा मृत्यू होतो, म्हणजे त्या झाडाचा मृत्यू होतो, त्याच्यानंतर परत ते मातीतच जातं आणि डिकम्पोज होतं. म्हणजे निसर्गातनं जे घेतलं ते परत सगळं निसर्गाला देऊन परत जातं. आपल्यालाही तोच नियम लागू आहे. आपलाही जन्म होतो, आपलं पालनपोषण आई वडील करतील, आपण मोठं होतो, आपण खातो, आणि हे सगळं पूर्ण करून मग आपल्याला आपला मृत्यू होतो, आणि मग आपण परत एकदा जमिनीत जातो. म्हणजे आपल्या शरीरातले जे घटक होते ते सगळे परत जमिनीत जातात. फक्त एक चूक करतो आपण, की त्या झाडाने काय केलं, त्यांनी जे त्याला रिक्वायर्ड होतं, त्याची जी गरज होती तेवढंच त्यांनी घेतलं, जे वापरायचं होतं ते वापरलं,
परत असं निसर्गाला परत दिलं आणि मग जाताना तो निघून गेला. आपण मात्र ते करत नाही. आपण त्याच्या उलट आपण काय करतो, की माझ्या गरजा किती आहेत? म्हणजे इथे एक विषय वेगळा विषय येईल, तो म्हणजे शाश्वत विकास किंवा गॅरंटीड डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण म्हणू शकतो. आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या पुढे चाललोय, अतिशय पुढे चाललोय. म्हणजे आपल्या गरजा आपण खूप मोठ्या प्रमाणात वाढवल्यात आणि ह्या गरजा वाढवत असताना आपण ज्याचा विचार करायला पाहिजे होता किंवा निसर्गाचा ज्या पद्धतीने आपण विचार करायला पाहिजे तसा न करता आपण सगळं मला पाहिजे असं करून आपण ही पृथ्वी किंवा ही सिस्टीम किंवा हे निसर्ग आपण ओरबडतोय. आणि त्या ओरबडण्यामुळं आपण म्हणजे आपल्याला पाणी पाहिजे, म्हणजे आपल्याला माझी आता गरज आहे की मला पाणी प्यायचंय. मग त्यावेळेला आपण पाणी पितो. सहज शक्य आहे की आपण घरातून रेग्युलर नेहमीच्या बाटलीतनं आपण पाणी कॅरी करू शकतो. पण त्याच्याऐवजी आपल्याला ती सवय नाही लागली. आपण काय करतो की प्लास्टिकची बॉटल, पाणी सगळीकडे विकत मिळतं म्हणून मग आपण पाणी विकत घ्यायला चाललो आणि मग पाणी घेताना कधीच आपण विचार करत नाही की ही बाटली जी आपण टाकतोय, प्लास्टिकची बाटली जी आपण निसर्गात टाकतोय, ती प्लास्टिकची बाटली ह्या आपल्या अन्न साखळीचा किंवा ह्या निसर्गाचा घटक नाही. आणि असं असतानाही आपण ती प्लास्टिकची बाटली सहज जाता जाता टाकून जमिनीवरती टाकतो, निसर्गात टाकतो आणि निघून जातो. आणि मग मग आपण ज्यावेळेला प्रदूषण किंवा निसर्गाचं मी काय नुकसान करतोय का असं ज्यावेळेला विचार करतो, म्हणजे असं ऐकणाऱ्यांपैकी किंवा न ऐकणाऱ्यांपैकी असे प्रत्येक जण, प्रत्येक एक व्यक्ती किमान एकदा तरी मी ती बाटली निसर्गात टाकते असते. आणि मग तिचं डिकम्पोजिशन व्हायला लाखो वर्ष जातील, हजारो वर्ष जातील आणि मग ती निसर्गाच्या ज्या अन्न साखळीचा भाग नाही किंवा निसर्गाच्या साखळीचा भाग नसलेला एक घटक आपण सहज जाता जाताना ऍड केला. हे एक उदाहरण म्हणून सर्वसामान्य प्रेम, म्हणजे प्रत्येक मी एक सर्वसामान्य माणूस की मी निसर्गाचं अजिबात नुकसान नाही केलं असं म्हणताना आपण एक प्लास्टिकची बाटली टाकून निघून जातो. आणि त्याच वेळेला आपण दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला देशाचा किंवा जगाचा विचार करतो, त्यावेळेला मात्र आपण असं असं ठाम असं आपलं मत झालंय की निसर्ग हा हा तसाच राहणार आहे. निसर्ग अजिबात डिस्टर्ब होणार नाही. का आपण आपल्या आजूबाजूला बघतो, खूप झाडं बघतो आणि ती खूप झाडं बघितल्यानंतर वाटतं की एवढी सगळी झाडं आहेत, काय झालं 4-2 झाडं आपण कट केली तर. इतक्या सहजपणे आपण विचार करतो. आपण असा विचार केला की ज्यावेळेला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होतील, म्हणजे आर्थिक विकास आपल्या देशाचं किंवा जगाचं व्हायचं असेल, तर मग आपल्याला मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन करावं लागेल. इंडस्ट्रियलायझेशनच्या बाबतीत विचार करताना आपण मग मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज यायला लागतील. इंडस्ट्रीज येत असतील तर त्याच्या बाजूला आपल्याला मग रोड कन्स्ट्रक्शन किंवा रोड मोठ्या प्रमाणात मोठे मोठे रोड कन्स्ट्रक्ट करायला लागतील, कारण इंडस्ट्रीज, रोड आणि मार्केट अशी त्यांची चेन आहे. आणि त्याच्याबरोबर आपण धरणं किंवा डॅम्स बांधायला निघालो. हे डॅम्स बांधत असताना आपण एक उदाहरण म्हणून सांगता येईल की एखादं जर धरण बांधायचं असेल तर आपण विचार करतो की मोठी दरी असेल अशा ठिकाणची जागा की जिथं आपल्याला धरण बांधायचंय. आपला मुख्य हेतू असतो की आपल्याला तिथे धरण बांधायचं, पण धरण त्या त्या व्हॅलीच्या किंवा दरीच्या जागेत आपण धरण बांधत असताना त्याच्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे, कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, त्याच्यासाठी आपण एक वेगळा रोड तयार करतो. त्या डोंगरातून जंगलातून रस्ता तयार करतो आणि मग डॅमकडे येतो. म्हणजे ही डेव्हलपमेंट गरजेची आहे. शाश्वत विकास कधी शक्य आहे किंवा डेव्हलपमेंट कशी असावी, तर ही डेव्हलपमेंट करत असताना आपण विचार करायला लागेल की आपल्याला निसर्गाचं नुकसान न करता डेव्हलपमेंट करायला लागेल. समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होतंय बघा, मुंबई टू नागपूर झालेला समृद्धी महामार्ग आहे, तर त्याचं उद्घाटन होतंय. तर तिथला एक वेगळा एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग मला आवडलेला तो म्हणजे की त्या रोडवरती जसं माणसांना ये जा करायला ब्रिज आहे, म्हणजे ओव्हरब्रिज आहे की वरून गाड्या जाणार आणि मग खाली गावातले ऍक्सेस आहे, म्हणजे लोकांना जो ऍक्सेस आहे तो खाली ठेवला. तशाच प्रकारचं एक ऍक्सेस किंवा तशाच प्रकारची प्रोव्हिजन म्हणता येईल आपल्याला त्या समृद्धी महामार्गावर केली आणि ती वन्य प्राण्यांसाठी केली. म्हणजे हा झाला शाश्वत विकास. म्हणजे वन्य प्राण्यांची जी लाईफस्टाईल आहे, त्यांची जी हॅबिटॅट आहे किंवा त्यांचा जो अधिवास आहे तो डिस्टर्ब होऊ नये म्हणून वरून आपण गाड्यांसाठी सोय केली आणि त्याच्याच खालून म्हणजे ओव्हरब्रिजच्या खालूनचा जो जागा आहे त्याच्यामध्ये वन्य प्राणी ह्या जागेतून त्या जागेत जाऊ शकतील अशा पद्धतीची प्रोव्हिजन केली. ही आपल्याला असं म्हणता येईल की आपण थोडंसं शाश्वत डेव्हलपमेंट किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या बाजूला विचार करायला लागलो. म्हणजे गरज काय आहे, विकास व्हायला पाहिजे. विकास होत असताना इंडस्ट्रियलायझेशन, कन्स्ट्रक्शन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या, त्याच्याशिवाय विकास होणार नाही. अशी एक आपली जी इमेज झाली ती आपण करू. पण ते करत असताना सगळ्यात महत्वाचं की मी या जगात आलो, माझा जन्म झाला, त्याच्यानंतर मृत्यूपर्यंतच्या काळात मला जे सगळं उपलब्ध आहे ते मी घ्यावं, त्याचा मी आस्वाद घ्यावा. ते ओरबडू नये, त्याचा मी आस्वाद घ्यावा आणि तो आस्वाद घेतल्यानंतर माझं काम झाल्यानंतर जे उरलंय
ते आपण पुढच्या जनरेशनसाठी ठेवून जायची गरज आहे. ही आपण शाश्वत विकास म्हणू शकतो. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण विचार करायला जाऊ, अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण काम करायला जाऊ, त्यावेळेला मग आपण निसर्गाचं जे रक्षण आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे सगळ्यात साधं एक्झाम्पल, साधी गोष्ट मी काय करू शकतो, तर मी प्लास्टिकची बाटली कधीच या निसर्गात टाकणार नाही. त्याचं काहीतरी दुसऱ्या मार्गाने वापर करू शकतो. म्हणजे आता काही प्रयोग झाले की ज्याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर करून रोड कन्स्ट्रक्शन जे आहे त्याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो. अशा पद्धतीने आपण त्याला रिसायकल करायचा प्रयत्न करून हा निसर्ग जो आपल्यासाठी जो आता आपल्याला मिळाला किंवा जसा आपल्याला मिळाला, तो तसाच्या तसा पुढच्या जनरेशनना आपण ठेवून गेलो किंवा ठेवून जावं, अशा प्रकारचं जर भान आपण ठेवून राहिलो, तर मग आपण आपला जन्म सार्थकी झाला असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने या वनस्पती आहेत, हे निसर्ग आहे आणि ही सगळी जी सिस्टीम आहे, तर त्याच्यातनं आपल्याला खूप काही गोष्टी मिळतात. आणि ह्या सगळ्या जे मिळालं आपल्याला, जे आपल्याला मिळालं, जे आपण ज्याचा आपण आस्वाद घेऊ शकलो, तर हे सगळ्याचं संवर्धन करणं हे आपली जबाबदारी आहे. आणि ते संवर्धन करून मग आपण पुढच्या पिढीला काही चांगलं देऊन जाऊ शकतो, असं मला वाटतं. तर या निमित्तानं आज मला जी संधी मिळाली त्याच्यामध्ये आपण वनस्पतींबद्दल थोडंसं माहिती करून घेऊ शकलो. आणि या वनस्पतींचा आपल्याला त्या वनस्पतींचं संवर्धन करायचं, या वनस्पतींवरती संशोधन करायचं. आणि आपले खूप प्रश्न असे आहेत, मानवजात म्हणून आपले बरेचसे प्रश्न आहेत की ते सुटलेले नाहीत. तर या प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काही वनस्पतींचा अजूनही वापर होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचा एक कंपोनंट, जो महत्वाचा एक पार्ट या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं की जगात जी वनस्पती किंवा बायोडायव्हर्सिटी आहे, तर जगाचे एकूण बायोडायव्हर्सिटीच्या बाजूने जर विचार केला तर 24 भाग असे जगातले आहेत की जिथं खूप चांगली बायोडायव्हर्सिटी आहे. आणि आपण इंडियन म्हणून फॉर्च्युनेट आहोत की ह्या 24 मधले, म्हणजे जगाचा पूर्ण विचार केला तर पूर्ण जगात 24 भाग असे आहेत की 24 एरियाज असे आहेत की जे बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट आहेत, कारण तिथं खूप मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आहे. आणि इंडियामध्ये त्यातले 2 आहेत. आपल्या भारत देशामध्ये आपल्या सुदैवाने 2 भाग असे आहेत की 2 एरियाज असे आहेत ज्याच्यामध्ये हिमालय रिजन असेल आणि दुसरा आपला सह्याद्रीचा घाट असेल किंवा सह्याद्रीची रेंज असेल. तर ह्या इंडियामध्ये 2 महत्वाचे हॉटस्पॉट्स आहेत की जिथं बायोडायव्हर्सिटी खूप चांगली आहे. म्हणजे आपण खूप लकी आहे, महाराष्ट्रीयन म्हणून किंवा या पट्ट्यात राहणारे म्हणून आपण खूप लकी आहे की आपण त्या बायोडायव्हर्सिटीच्या हॉटस्पॉटचे कंपोनंट आहोत. मग आपली जबाबदारी पुढे जाऊन वाढते की ज्यावेळेला आपण एक एवढ्या मोठ्या, एवढ्या चांगल्या एरियाचे जर आपण भाग आहोत, तर मग आपण नशीबवान आहोत की आपल्याला या भागात राहायला मिळालं, या भागात आपला जन्म झाला. आणि मग त्याचं प्रोटेक्शन, त्याचं संवर्धन करणं ही आपलीच जबाबदारी आहे. कारण जर मी माझं जगून झालं म्हणून मग इथली झाडं तोडत किंवा माझं संपलं म्हणून मग मी इथं नुकसान करत गेलो, तर मग हे पुढच्या काळासाठी आपण ठेवू नाही शकणार आहे. तर मग हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटीचं एक कंपोनंट म्हणून या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आवाहन करेन की आपण जितकं शक्य आहे, या व्याख्यानाच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करेन की आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपण या वनस्पतीचं, या निसर्गाचं संवर्धन करायचा प्रयत्न करू. आपल्याला या निसर्गानं जे दिलं त्याच्या बदल्यात आपण काही देऊ शकतो का, देणं लागतं तर देऊ शकतो का, या बाजूने आपण विचार करू. किमान एक वेगळं झाड लावायचा प्रयत्न करू. आणि त्या झाड लावल्यानंतर, ते झाड मोठं झाल्यानंतर त्यातनं जे आपल्याला आनंद मिळणार आहे तो आनंद घेण्याचा प्रयत्न करू, असं या निमित्ताने मला वाटतं. आज भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने मला माझे विचार व्यक्त करायची संधी मिळाली आणि आपल्या समोर मी आपले विचार व्यक्त करू शकलो, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर तेळवे सर. आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून केवळ आपल्या मित्राच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज या मंचावरती उपस्थित राहिलात आणि डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमधून आपले फार बहुमोल आणि मौलिक स्वरूपाचे विचार ठेवलेत. आस्वाद घ्या, ओरबाडू नका, अशा पद्धतीचं निसर्गाचं रक्षण करण्याचा एक संदेश आणि शाश्वत विकासाची वाट कशा पद्धतीनं माणसानं धरली पाहिजे याचं खूप सोप्या साध्या शब्दांमध्ये मात्र महत्वपूर्ण विवेचन आपण आपल्या व्याख्यानामध्ये केलं. याबद्दल मी भालूस फ्रेंड्स व्हॉट्सअप ग्रुप आणि आलोकशाही यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो. मित्र हो, गेले 2 दिवस
डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण एकत्र येतो आहोत. या अंतर्गत शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ संशोधक डॉक्टर PS पाटील सर आणि आज वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर अजित तेळवे या दोघांनीही विज्ञानाचं आपल्या एकूण जीवनामधलं महत्व अधोरेखित केलेलं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर भालचंद्र काकडे यांच्या योगदानासंदर्भातही त्यांनी मांडणी केलेली आहे. आम्ही ज्या हेतूने हा उपक्रम हाती घेतला त्याची पुष्टी आणि पूर्तता या मान्यवर वक्त्यांनी या निमित्तानं केली. त्याबद्दल मी या मान्यवरांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आपण सारे श्रोते प्रेक्षक या व्याख्यानमालेचा आपण भाग झालात याबद्दल आपणा सर्वांचेही मला मनपूर्वक आभार मानावेसे वाटतात. आणि अशाच पद्धतीचे उपक्रम घेऊन आम्ही आलोकशाहीच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी घेऊन आपल्या समोर येण्याचा आमचा नेहमीच मानस असतो. माझ्या व्यक्तिगत जबाबदाऱ्या सांभाळून जसं जसं शक्य होईल तशा पद्धतीचा क्वालिटी कंटेंट आपल्याला देण्याचा माझा प्रयत्न असतो. याची आपल्यालाही जाणीव आहे. त्यामुळे सातत्यानं आपणही विचारणा करत असता की आपण नवीन काय घेताय. असाच एक वेगळा आणि अनोखा उपक्रम घेऊन आम्ही लवकरच आपल्या समोर येणार आहोत याची खात्री बाळगा. आणि पुनश्च एकदा डॉक्टर भालचंद्र काकडे यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. त्यांच्या स्मृती जपण्याचा हा प्रयत्न आम्ही निरंतर असाच चालू ठेवू याचीही ग्वाही देतो. आणि आपण सारे असेच आमच्या सोबत राहा असं आवाहन करतो आणि थांबतो. पाहत राहा आलोकशाही. धन्यवाद.